गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट व संत बाळमामा देवालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात तब्बल 41 नवदाम्पत्यांचे विवाह संपन्न झाले. अरुण डोंगळे व त्यांचे कुटुंबीय 15 वर्ष हा उपक्रम राबवित आहेत. आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले की सामुदायिक विवाह सोहळ्यानं सामाजिक ऐक्य, बंधुभाव वृद्धिंगत होतो. विवाहाचा अनावश्यक खर्च टाळून इतरांना प्रेरणा मिळते. या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या वधूवरांना मंगळसूत्र, पेहराव, संसार उपयोगी भांडी भेट देण्यात आली आहे. तर शासनाचे शेतकरी वधूपित्यास 25,000 रुपये व मागासवर्गीय वधूपित्यास 20,000 रुपयांचं अनुदान मिळवून देण्यात येणार आहे. विवाह सोहळ्यासाठी अक्षता, पौरोहित्य करण्यासाठी भटजी, वधूवरांना हार व वऱ्हाडी मंडळींसाठी भोजन आदींची व्यवस्था ट्रस्टमार्फत करण्यात आली होती. विवाह सोहळ्यास आमदार राजेश क्षीरसागर, गोकुळचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ, माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, माजी खासदार निवेदिता माने, बाबासाहेब पाटील, असुर्लेकर, बळवमा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, राधानगरी पंचायत समिती सभापती आर.वाय. पाटील, उपसभापती अश्विनी चौगुले, गोकुळ दूध संघाचे संचालक किशन चौगुले, अंजना रेडेकर, नंदकुमार ढेंगे, भैया माने, शशिकांत पाटील, रणजितसिंह पाटील, अशोक चराटे, बिद्रीचे संचालक रणधीर मोरे, केला पाटील, मोहन पाटील, राजेंद्र आळके, राहुल देसाई, राजेंद्र भाटले, फतेसिंग भोसले, सुनील खराडे, प्रकाश पाटील, तहसीलदार अनिता देशमुख यांच्यासह मान्यवर समाज कल्याणचे अधिकारी श्री तेली यांच्यासह वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य अमृता डोंगळे यांनी स्वागत केलं. MP पाटील यांनी सूत्रसंचालन केलं तर सुहास डोंगळे यांनी आभार मानले. मराठी न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.